दुधना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, 5 वाहन चालकासह लोकेशन देणाऱ्यावर अंबड पोलिसात गुन्हा दाखल. अंबड तहसीलदार यांना गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव ते घोटण रस्त्यालगत असलेल्या दुधना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 5 वाहन मालकासह महसूल अधिकाऱ्याच्या हालचालीचे लोकेशन देणाऱ्या 3 खबरीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधना नदीपात्रातून काही सराईत गुन्हेगार जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असल्याची गोपनीय माहिती अंबड तहसीलदारांना मिळाली होती. या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी तातडीने चौकशी व पाहणीचे आदेश दिले होते. तपासणी दरम्यान त्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करून वाळूचे उत्खनन करण्याचे पुरावे आढळून आले. या प्रकरणी अंबड तहसील कार्यालयातील स्वप्नील खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर 5 ट्रॅक्टर मालकासह लोकेशन देणाऱ्या इतरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काय म्हणाले अंबड तहसीलदार ते ऐकूयात. मठ पिंपळगाव या ठिकाणी आमच्या काही गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगानं आम्ही तलाठी मंडळाधिकारी यांना ही माहिती पाठवली. त्यांच्याकडे पाठवून त्या ठिकाणची खात्री केली. सदर ठिकाणचा दुधना नदी जी आहे त्या दुधना नदीमधला पंचनामा करण्यासाठी आम्ही आदेशित केलं. तर जी काही गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीनुसार त्यांनी खात्री केली असता ही गोपनीय माहिती बरोबर होती. त्यानुसार आमच्याकडं जवळपास 8 लोक जे आहेत ते वाळूमध्ये समाविष्ट आहेत. वाळू चोरण्यामध्ये, उत्खनन करण्यामध्ये आणि वाहतूक करण्यामध्ये अशा लोकांच्या विरोधात आम्ही अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यासोबतच जे काही उत्खनन केलेलं आहे, शासनाचं जे नुकसान केलेलं आहे त्या नुकसानाच्या अगेन्स्टमध्ये आम्ही त्याला दंडात्मक कारवाईची सुद्धा आता तात्काळ कारवाई करत आहोत. यातील काही जे आरोपी आहेत किंवा जे अवैध उत्खनन करणारे व्यक्ती आहेत त्यांनी यापूर्वीसुद्धा उत्खनन केल्याबाबतच आमच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळं आता त्यांच्या विरोधात आम्ही आता कडकमध्ये कडक कारवाई करणार आहे. त्यामध्ये जे काही रिव्हर्स ॲक्शन असेल ते जुलै 2025 मध्ये जे काही शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार कारवाई करण्याचा आम्ही या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. त्यामध्ये काही लोक वारंवार करत आहेत. शासनानं जे काही कायद्यानं जे काही हे दिलेलं आहे, कायदा आहे त्याला हे घालत नाहीत अशा स्वरूपात दिसलेलं आहे. अशा लोकांना आम्ही तडीपार किंवा इतर UPDसाठी कारवाई करण्याची सुद्धा आम्ही प्रस्तावात आहे. जे नियमात बसेल त्या अशा लोकांच्या विरोधात कडक कारवाई करणार आहोत.